विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये पैशाचा पुरवठा हा घटक अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेत देशाचे मध्यवर्ती सरकार आणि देशाची मध्यवर्ती बँक हे पैशाचा पुरवठा करत असतात। भारताचा विचार केला तर भारताच्या संदर्भामध्ये भारत सरकार आणि भारताची रिझर्व्ह बँक विधिग्राह्य पैशाचा पुरवठा करतात। यालाच आपण वास्तव पैसा असेही म्हणतो। आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये वास्तव पैशाबरोबर बँकांच्या पत पैशाचाही किंवा बँकांच्या पैशाचाही म्हणजे पत पैशाचाही समावेश केला जातो। पत पैशाला सदृश्य किंवा जवळजवळ पैसा, नियर मनी असेही म्हटले जाते। एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्माण केलेल्या पैशाचा आणि देशातील बँकांच्या पत पैशाचा समावेश होत असतो। मग अशा पैशाची किंवा पैशाच्या पुरवठ्याची आपण व्याख्या अभ्यासू। विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेमध्ये चलनात असणारी पैशाची संख्या म्हणजे पैशाचा पुरवठा। विद्यार्थी मित्रांनो, एक ठराविक वेळी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चलनात असणारी पैशाची एकूण जी काही संख्या असते, ही एकूण संख्या म्हणजे पैशाचा पुरवठा होय। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पत निर्मिती हा घटक अभ्यासू। पत निर्मितीचा अर्थ आपण सुरुवातीला अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका आपल्या ग्राहकांच्या ठेवी या रोख भांडवलाच्या स्वरूपामध्ये ठेवत असतात आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार ठेवी या परत करत असतात। हे करीत असताना खातेदारांना धनादेशाची सुविधा बँका उपलब्ध करून धनादेशाद्वारे पैसे काढण्याची सवय लावत असतात। त्यांनी जमा केलेल्या पैशापेक्षा प्रत्यक्षात रक्कम काढून घेणाऱ्याचे प्रमाण हे कमी असते। त्यामुळे त्या ग्राहकाच्या खात्यात हा पैसा बराच काळ शिल्लक राहतो, त्यामुळे किंवा शिल्लक राहत असतो। खातेदाराच्या जी काही जमा केलेला पैसा या पैशापेक्षा अधिक व्यवहार करून व्यापारी बँका या पतनिर्मिती करत असतात आणि ते करत असताना रोख ठेवीपेक्षा धनादेशाद्वारे अधिक पैशाची निर्मिती करत असतात। उदाहरणार्थ, व्यापारी बँकेकडे खातेदाराने प्राथमिक ठेवीच्या स्वरूपामध्ये 100 रुपये ठेवले। व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेच्या नियमानुसार किंवा नियमावलीनुसार यातील काही रक्कम सुरक्षा म्हणून स्वतःकडे तसेच मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते। ही सुरक्षा रक्कम म्हणजे थोडक्यात CLR आणि SLR आणि CRR हे आहेत। समजा SLR आणि CRRचा दर हा 20% आहे, म्हणजे ग्राहकाने ठेवलेल्या 100 रुपये ठेवीमधून 20% रक्कम व्यापारी बँकेला SLR आणि CRR मध्ये ठेवावी लागते। 20 रुपये रक्कम अशा पद्धतीने सुरक्षा ठेव म्हणून ठेवली तर व्यापारी बँकेकडे 100 रुपये प्राथमिक ठेवीमधून 80 रुपये दुसऱ्या ग्राहकाला कर्जाने देण्यासाठी उपलब्ध होईल। ही रक्कम ज्या ग्राहकाने व्यापारी बँकेकडून कर्जाने घेतली तो ग्राहक हे 80 रुपये दुसऱ्या व्यापारी बँकेमध्ये प्राथमिक ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवेल। दुसरी व्यापारी बँक त्यामधील 20% रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवेल व उरलेले 64 रुपये पत निर्मितीसाठी वापरेल। अशा पद्धतीने प्राथमिक ठेवीमधून दुय्यम ठेवी निर्माण करून व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या कितीतरी पटीने
अधिक पतनिर्मिती करत असतात। मग अशा पतनिर्मितीची आपण व्याख्या अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका त्यांच्याकडील मूळ ठेवीपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मंजूर करून जो जास्तीचा पैसा निर्माण करतात त्या वाढीव पैशाला पतनिर्मिती असे म्हटले जाते। तुमच्या लक्षामध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो की व्यापारी बँका त्यांच्याकडे ज्या काही मूळ ठेवी असतात किंवा त्यांच्याकडे ज्या काही प्राथमिक ठेवी असतात, या प्राथमिक ठेवीपेक्षा अधिक रकमेचे किंवा जास्त रकमेचे कर्ज मंजूर करत असतात आणि जो काही जास्तीचा पैसा या व्यवहारातून निर्माण होत असतो त्या वाढीव पैशाला किंवा जास्तीच्या पैशाला पतनिर्मिती असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून पत पैसा किंवा पत पैशाची निर्मिती होत असते। प्राथमिक ठेवींच्या आधारे निर्मित ठेवी जी काही निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, या निर्माण करण्याच्या प्रक्रिया पत पैसा किंवा पत पैशाची निर्मिती असे म्हटले जाते। व्यापारी बँका कर्ज देणे आणि ठेवी गोळा करणे या बँक व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्याकडील मूळ ठेवींच्या मदतीने कितीतरी पटीने अधिक पैशाची निर्मिती करत असतात। ही अधिक पैशाची निर्मिती म्हणजे पत पैसा होय। मग विद्यार्थी मित्रांनो, जी काही व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया आहे, ही व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया आपण सविस्तरपणे अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीमधून कर्ज देतात आणि असे कर्ज देत असताना ते कर्ज रोख स्वरूपामध्ये न देता त्या खातेदाराचे कर्ज रोख स्वरूपामध्ये न देता त्या खातेदाराचे किंवा कर्जदाराचे खाते बँकेमध्ये उघडून त्याच्या नावावरती पैसे जमा केले जातात आणि या पैशामधून कर्जदार हा त्याच्या गरजेप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे धनादेशाने किंवा रोखीने पैसे काढू शकतात। म्हणजे व्यापारी बँका प्राथमिक ठेवीमधून दुय्यम ठेवी निर्माण करत असतात। बँकांनी निर्माण केलेल्या दुय्यम ठेवीमधूनच पत पैशाची निर्मिती होत असते। मग विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका पत पैशाची निर्मिती करत असताना किंवा पत पैशाची निर्मिती करत असताना त्यासाठी काही गृहीतके महत्त्वाची असतात किंवा गृहीत परिस्थिती अस्तित्वामध्ये असेल तरच व्यापारी बँकांना पतनिर्मिती करता येत असते। मग आपण पतनिर्मितीच्या प्रक्रियेतील जी काही गृहीत आहेत किंवा गृहीत परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण पाहू। विद्यार्थी मित्रांनो, पहिले गृहीत आहे की सुस्थापित बँक व्यवस्था असावी लागते। म्हणजे बँकांना जर पतनिर्मिती करायची असेल, पत पैशाची निर्मिती करायची असेल तर अशा वेळी अर्थव्यवस्थेमध्ये सुस्थापित बँक व्यवस्था असली पाहिजे किंवा असावी। अनेक बँकांचे अस्तित्व असावे, सामान्य व्यावसायिक परिस्थितीचे अस्तित्व असावे, सर्व बँकांमध्ये एकच रोखता राखीव निधीचे प्रमाण असले पाहिजे किंवा असते आणि बँका, ठेवीदार, कर्जदार यांच्यामध्ये सहकार्य आणि समन्वय असला पाहिजे। ही जर 5 प्रकारची गृहीत परिस्थिती अस्तित्वामध्ये असेल तर बँकांना पतनिर्मिती ही करता येते। मग विद्यार्थी मित्रांनो, बँका या 5 गृहीत परिस्थितीच्या आधारे व्यापारी बँका कशा पद्धतीने पतनिर्मिती करतात हे आपण अभ्यासू। आता विद्यार्थी मित्रांनो, पतनिर्मितीची प्रक्रिया पाहत असताना अर्थव्यवस्थेमध्ये एकच बँक आहे असे आपण तात्पुरते गृहीत धरू किंवा गृहीत ठेवून पतनिर्मिती कशा प्रकारे होऊ शकते हे आपण एक काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेत एकच बँक, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि ABC हे या बँकेचे खातेदार किंवा ग्राहक आहेत। तसेच राखीव निधीचे प्रमाण हे 20% असेल
अशा परिस्थितीमध्ये पतनिर्मितीची प्रक्रिया ही आपण तुम्हाला दर्शवल्याप्रमाणे अभ्यासू किंवा जे काही PPTमध्ये दिसते आहे त्याप्रमाणे कशी होते हे आपण पाहू। विद्यार्थी मित्रांनो, या खातेदाराने 10,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवल्यामुळे बँकेत 10,000 रुपये एवढ्या प्राथमिक ठेवीची निर्मिती सुरुवातीला झालेली आहे। बँक B या कर्जदारास या ठेवीमधून 20% राखीव निधी काढून 80% रुपये एवढे कर्ज देते। 8,000 रुपये एवढे कर्ज देते। हे कर्ज रोख स्वरूपामध्ये न देता B च्या नावाने खाते उघडून त्यावर जमा करते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये A खातेदाराने 10,000 रुपये ठेवल्यानंतर बँकेची जी काही ताळेबंद असतो या ताळेबंदामध्ये देणे बाजूला 10,000 रुपये ही ठेव येते आणि मालमत्ता बाजूला जी काही रोकड असते ती 10,000 रुपये येते। आणि या 10,000 रोकड 10,000मधूनच बँक काय करते आहे, B या ग्राहकाला 8,000 रुपयाचे कर्ज देते आहे। आणि हे कर्ज डायरेक्ट त्याच्या हातामध्ये रोख न देता त्याचे खाते हे बँकेमध्ये उघडून त्याच्या खात्यावरती ते 8,000 जमा करते आहे आणि पुन्हा बँकेकडे 8,000 रुपयाची रोकड जमा झाली। मग यानंतर या पैशातून पुन्हा 20% राखीव निधी बाजूला ठेवून बँका या खातेदारास 6,400 रुपये इतकी रक्कम किंवा C खातेदारास 6,400 इतकी रक्कम कर्ज देतात। ती रक्कम कर्जावर देत असताना C या व्यक्तीच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडून त्याच्यामध्ये जमा करत असतात। तेव्हा बँकेची ठेव ही देणे बाजूला 6,400 येते आणि मालमत्ता बाजूला 6,400 रोकड ही कर्ज देण्यासाठी उपलब्ध होत असते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरूच राहते आणि बँका प्राथमिक ठेवीमधून दुय्यम ठेवीची निर्मिती करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, बँकेकडे आलेल्या 10,000 प्राथमिक ठेवीमधून बँका अनेक पटीने दुय्यम ठेवीची निर्मिती करत असतात। म्हणून असे म्हटले जाते की बँका केवळ पैशाचे व्यवहार करतात असे नव्हे तर खऱ्या अर्थाने पतनिर्मिती करत असतात। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बँका आहेत असे गृहीत धरले आणि असे गृहीत धरून पतनिर्मिती कशा प्रकारे होते हे जर आपण उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केले किंवा उदाहरणाच्या साहाय्याने पाहिले तर आपल्या लक्षामध्ये येईल की बँक अंतर्गत ज्याप्रमाणे व्यवहार होत असते तसेच बँक बाह्य ही व्यवहार तसेच होत असतात किंवा तशीच पतनिर्मिती होत असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बँका आहेत, त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा या बँकांचे म्हणजे एवढ्या 3 बँका आपण घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ। आणि या बँकांचे A, B, C, D असे जर खातेदार घेतले किंवा खातेदार असतात आणि त्यांनी रोख राखीव निधीचे प्रमाण 20% असेल तेव्हा व्यापारी बँकांची पतनिर्मिती आपल्याला पाहता येईल किंवा सेम अशीच पहिल्यांदा आपण पाहिली तशीच झालेली आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, या खातेदाराने 10,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवल्यामुळे बँकेमध्ये 10,000 रुपये एवढ्या प्राथमिक ठेवींची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे बँकेची रोकड किंवा मालमत्ता ही 10,000 रुपये निर्माण झालेली आहे। आता बँक B या कर्जदारास या ठेवीमधून 20% राखीव निधी काढून 8,000 रुपये काय करत असे कर्जाने देते आणि हे कर्ज रोख स्वरूपामध्ये न देता B च्या नावे खाते उघडून त्यावर जमा करत असते। मग अशा वेळी देणे बाजूला बँकेच्या 8,000 रुपये आणि मालमत्ता बाजूला रोकड 8,000 रुपये निर्माण होते। यानंतर B या व्यक्तीला दिलेले 8,000 रुपये कर्ज B हा व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याने ठेव म्हणून ठेवले। तर अशा वेळी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 8,000 रुपये देणे आणि किंवा ठेव निर्माण होईल आणि मालमत्ता रोकड
8,000 रुपये निर्माण होईल. अशावेळी बँक ऑफ महाराष्ट्र ही सी या कर्जदाराला किंवा सी या त्याच्या खातेदाराला पुन्हा 20% रक्कम बाजूला ठेवून 6,400 रुपये कर्ज देईल आणि हे कर्ज रोख स्वरूपामध्ये न देता त्याच्या खात्यावरती जमा करेल. आणि याच्यामधून काय होईल की बँकेच्या मालमत्ता बाजूला 6,400 रुपये अशी रोकड किंवा मालमत्ता निर्माण होईल. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय पतनिर्मितीची प्रक्रिया आहे, ही पतनिर्मितीची प्रक्रिया दीर्घ कालावधीपर्यंत चालेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बँका या प्राथमिक ठेवीमधून दुय्यम ठेवी निर्माण करतील. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही पतनिर्मितीची प्रक्रिया आहे, ती पतनिर्मितीची प्रक्रिया जो काही राखीव निधीचे प्रमाण आहे, या राखीव निधीच्या प्रमाणावरून कमी जास्त स्वरूपामध्ये होत असते. राखीव निधीचं प्रमाण जर जास्त असेल तर व्यापारी बँका पतनिर्मिती कमी करतील आणि राखीव निधीचे प्रमाण जर कमी असेल तर व्यापारी बँका या अधिक पतनिर्मिती करतील. म्हणजे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवरती राखीव निधीचा काय होत असतो, परिणाम होत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पतनियंत्रणाची साधने अभ्यासू. की विद्यार्थी मित्रांनो, देशाची मध्यवर्ती बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी काही पत पैशाची निर्मिती होत असते, या पत पैशाच्या निर्मितीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते आणि ती त्याची जी काही संख्यात्मक आणि गुणात्मक साधने आहेत याचा वापर करत असते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी जास्त करण्यासाठी मध्यवर्ती बँक जी काही नियंत्रण करत असते त्याला पतनियंत्रण असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेमधील तेजी मंदीचे चक्र कमी करण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक मौद्रिक धोरणाचा वापर करून या मौद्रिक धोरणाच्या साहाय्याने पैशाचा पुरवठा कमी जास्त करत असते. पैशाच्या पुरवठ्याचे नियंत्रण करणे म्हणजे पतनियंत्रण करणे असे मानले जाते. पतनियंत्रणासाठी मध्यवर्ती बँक आपल्या संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन साधनांचा वापर करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने अभ्यासू. बँकेची पत पैशाची संख्या कमी जास्त किंवा व्यापारी बँकांची पत पैशाची संख्या ही कमी जास्त करण्यासाठी मध्यवर्ती बँक ज्या साधनांचा वापर करत असते त्या साधनांना संख्यात्मक साधने असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, संख्यात्मक साधनामध्ये बँक दर, वैधानिक रोखता किंवा तरलता प्रमाण, रोख राखीव प्रमाण, रेपो, रिव्हर्स रेपो दर असतील, सीमांत सुविधा दर असेल, खुल्या बाजारातील सार्वजनिक कर्ज रोख्यांची विक्री असेल, यांचा समावेश व्यापारी बँकांच्या पतनियंत्रणाची साधने संख्यात्मक साधनांमध्ये होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँक ही व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा, सुरुवातीचा आपण संख्यात्मक घटक पाहू. बँक दर. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्या दरास बँक दर असे म्हटले जाते. आरबीआय ॲक्ट 1934 नुसार कलम 34 मधील कलम 39 नुसार बँक दराचा वापर पतनियंत्रणासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असताना लोकांकडील पैशाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती व्यापारी बँका करत असतात, त्यामुळे किमतीमध्ये वाढ होत असते. अशावेळी अर्थव्यवस्थेमधील पैशाची संख्या कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक बँक दरामध्ये वाढ करत असते. याला महाग पैशाचे धोरण असेही म्हटले जाते. मध्यवर्ती बँकेने बँक दर वाढवला की व्यापारी बँका व्याजदरामध्ये वाढ करतात. व्याजदर वाढले की कर्ज महाग होतात, त्यामुळे लोकांकडून कर्जाला मागणी कमी होते. अशावेळी व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते. जर व्यापारी बँकांच्या कर्जाला मागणी निर्माण नाही झाली तर व्यापारी बँकांना पतनिर्मिती करता येत नाही आणि अशावेळी अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कमी होऊन लोकांची क्रयशक्ती कमी होते. त्यामुळे किंमत पातळीमध्ये घट होऊन किंमत स्थिर राहण्यास मदत होत असते. आणि याउलट
मंदीच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्था मंदीमध्ये असताना लोकांकडील पैसा हा कमी असतो. व्यापारी बँकेकडील पतपैसा निर्माण करण्याची शक्तीही कमी झालेली असते. वस्तूच्या किमती घटलेल्या असतात. या मंदीच्या अवस्थेमधून बाहेर पडण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक दरामध्ये घट करते. या धोरणाला स्वस्त पैशाचे धोरण असे म्हटले जाते. मध्यवर्ती बँकेने बँक दर कमी केल्यावर व्यापारी बँका या आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करत असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला मागणी वाढून पैशाचा पुरवठा वाढतो. कमी झालेल्या वस्तू सेवांच्या किमती वाढून अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडते आणि अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाला मागणी वाढून जी काही बँकांची पतनिर्मिती वाढते. यानंतर पुढचा घटक आहे वैधानिक रोखता किंवा तरलता प्रमाण. विद्यार्थी मित्रांनो, बँक व्यवसाय नियम कायदा 1949च्या कलम 24 नुसार वैधानिक रोखता किंवा तरलता प्रमाण म्हणजे SLR चा वापर मध्यवर्ती बँक पत नियंत्रणासाठी करत असते. विद्यार्थी मित्रांनो, देशाची मध्यवर्ती बँक ही 0% 40% या SLRचे प्रमाण वाढवू शकते. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःकडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपामध्ये किंवा मान्यता प्राप्त कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये ठेवावे लागतात. त्या प्रमाणास वैधानिक रोखता प्रमाण असे म्हटले जाते. वैधानिक रोखता म्हणून 3 घटकात भांडवलाची गुंतवणूक करणे व्यापारी बँकांना बंधनकारक असते. याच्यामध्ये एकूण ठेवीपैकी काही ठेवींचे प्रमाण रोख स्वरूपात ठेवले पाहिजे. दुसरा आहे एकूण ठेवीपैकी काही ठेवी मान्यता प्राप्त सरकारी रोख्यामध्ये गुंतवल्या पाहिजे. आणि तिसरं आहे की एकूण ठेवीपैकी काही ठेवी या सोन्याच्या स्वरूपामध्ये गुंतवल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असेल तर SLR मध्ये वाढ केली जाते. त्यामुळे पतपैशाची निर्मिती कमी होते आणि या उलट जर मंदीची परिस्थिती असेल तर SLR मध्ये घट केली जाते. त्यामुळे पतपैशाची निर्मिती वाढते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे SLR चा वापर करून मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करत असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा घटक पाहू, रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो. विद्यार्थी मित्रांनो, RBI ॲक्ट 1934च्या कलम 42 नुसार किंवा 42 मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व बँकांना रोख राखीव निधीचे प्रमाण हे बंधनकारक असते. प्रत्येक व्यापारी बँकाला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी काही प्रमाणात ठेवी पैशामध्ये स्वतःकडे रोख स्वरूपामध्ये ठेवाव्या लागतात. RBI कडे रोख पैशाच्या स्वरूपामध्ये ठेवावे लागतात. त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असे म्हटले जाते. सध्याचा विचार केला तर सध्या रोख राखीव निधीचे प्रमाण हे 4% आहे. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ झाली असेल तर रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये वाढ केली जाते. परिणामी पतपैशाची निर्मिती कमी होते. त्यामुळे चलनवाढ कमी होत असते. याउलट मंदीच्या परिस्थितीमध्ये CRRच्या प्रमाणामध्ये रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट केली तर व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदीच्या परिस्थितीमधून बाहेर येत असते. यानंतर पुढचं पतनियंत्रण साधन आहे की रेपो व रिव्हर्स रेपो दर. विद्यार्थी मित्रांनो, रेपो दरा अंतर्गत व्यापारी बँकांकडून RBI सरकारी कर्ज रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देते. ही कर्ज 1 दिवसाची असतात. म्हणजेच दुसऱ्याच दिवशी व्यापारी बँका कर्ज रोख्यांची पुनर्खरेदी करून
RBIला कर्ज परत करत असतात. या व्यवहाराला रेपो व्यवहार आणि कर्जाच्या दराला रेपो दर असे म्हटले जाते. रेपो व्यवहारातील व्याजदरामुळे व्यापारी बँकांच्या अल्पकालीन पतनिर्मितीवरती परिणाम होत असतो. RBI काय रेपो रेट हे वाढवते, कमी करते. त्यामुळे व्यापारी बँकांची जी काही कर्ज असतात ती कर्ज महाग होतात किंवा स्वस्त होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर देशाच्या मध्यवर्ती बँकेने रेपो दरामध्ये वाढ केली तर त्याचा परिणाम व्यापारी बँकांची कर्ज महाग होतात. त्याचबरोबर व्यापारी बँकांची पतनिर्मितीची क्षमता कमी होत असते. या उलट जर मंदीच्या परिस्थितीचा विचार केला तर मंदीच्या परिस्थितीमध्ये RBI रेपो दरामध्ये घट करते. त्यामुळे व्यापारी बँकांची कर्जे हे स्वस्त होतात. त्याचा परिणाम व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती वाढण्यावरती होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स रेपो अंतर्गत व्यापारी बँका RBI कडून सरकारी रोखे खरेदी करून RBIला कर्ज देतात. ही कर्जसुद्धा 1 दिवसाची असतात. म्हणजे दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँक रोख्यांची खरेदी करून व्यापारी बँकांचे कर्ज परत करत असतात. या व्यवहाराला रिव्हर्स रेपो व्यवहार आणि कर्जाच्या व्यवहाराला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तेजीच्या परिस्थितीमध्ये RBI रिव्हर्स रेपो दरामध्ये वाढ करते, तर मंदीच्या परिस्थितीमध्ये रिव्हर्स रेपो दरामध्ये घट करते. सध्याचा विचार केला तर आता रिव्हर्स रेपो दर हा रेपो दरापेक्षा अधिक असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे की सीमांत राखीव सुविधा दर. देशाची मध्यवर्ती बँक देशातील व्यापारी बँकांना पैशाची अचानक गरज पडल्यास SLR मधील विशिष्ट रक्कम 1 दिवसासाठी वापरण्यास परवानगी देते आणि ती रक्कम दुसऱ्याच दिवशी SLR मध्ये पुन्हा व्यापारी बँकांना जमा करावी लागते. याला सीमांत राखीव सुविधा दर असे म्हटले जाते. आणि ही रक्कम व्यापारी बँकांना ज्या दराने दिली जाते त्या दराला सीमांत राखीव सुविधा दर असे म्हटले जाते. ही सुविधा RBIने 2011 पासून व्यापारी बँकांसाठी सुरू केलेली आहे. या सुविधेअंतर्गत व्यापारी बँकांना आपल्या SLR मधील 2% रक्कम ही वापरता येत असते. देशामध्ये जर तेजीची परिस्थिती असेल तर अशा वेळी RBI सीमांत राखीव सुविधा दरामध्ये वाढ करते आणि जर मंदीचा कालावधी असेल तर व्यापारी बँक सीमांत राखीव सुविधा दरामध्ये घट करते. यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही कमी जास्त होत असते किंवा त्याच्यावरती मर्यादा येत असतात. यानंतर पतनियंत्रणाचं जे काही संख्यात्मक साधन आहे ते शेवटचं संख्यात्मक साधन आहे खुल्या बाजारातील सार्वजनिक कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. विद्यार्थी मित्रांनो, सरकारला पैशाची गरज किंवा कर्जाची गरज असेल अशा वेळी सरकार आपल्याकडील कर्ज रोखे मध्यवर्ती बँकेमार्फत लोकांना विकते आणि कर्जाची परतफेड करताना किंवा पैशाची परतफेड करत असताना सरकार हे मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज रोख्यांची लोकांकडून परत खरेदी करत असते. याला खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पत पैशाचा विस्तार आणि पत पैशाचा संकोच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक ही या साधनाचा वापर करत असते किंवा खुल्या बाजारातील सार्वजनिक कर्ज रोख्यांची खरेदी विक्री या साधनांचा वापर करत असते. समजा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढला तर अशा वेळी सरकार मध्यवर्ती बँकेमार्फत सार्वजनिक कर्ज रोखे विक्रीला काढते. या कर्ज रोख्यांची खरेदी देशातील लोक करतात. त्यामुळे लोकांची खरेदी शक्ती मध्यवर्ती बँकेकडे जाते. व्यापारी बँका सुद्धा सार्वजनिक कर्ज रोख्यांची खरेदी करत असतात. त्यामुळे व्यापारी बँकांकडील पैसा मध्यवर्ती बँकेकडे जातो
त्यामुळे व्यापारी बँकांची कर्ज पुरवठ्याची जी काही पात्रता आहे ही पात्रता कमी होते. त्याचा परिणाम पत पैशाची निर्मिती कमी होण्यावरती होतो आणि पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण येत असते. याउलट जर आपण विचार केला तर पैशाचा पुरवठा कमी असेल, अशावेळी मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सरकार सार्वजनिक कर्ज रोख्यांची खरेदी करते. त्याचा परिणाम लोकांकडील पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांकडून ही कर्ज रोख्यांची खरेदी करते. याचा परिणाम बँकांच्या पतनिर्मितीत वाढ होऊन पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पतनिर्मिती वाढवून देशातील लोकांच्या हातात पैसा येतो, त्यांची खरेदीशक्ती वाढून अर्थव्यवस्था ही तेजी मंदीतून बाहेर पडत असते. म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, जी काही व्यापारी बँकांची पतनिर्मिती आहे, या व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवरती किंवा पत नियंत्रण करण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक संख्यात्मक साधनांचा वापर करत असते. आता गुणात्मक साधनांचा वापर कशा प्रकारे करत असते हे आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, अनावश्यक क्षेत्राकडील पैसा आवश्यक क्षेत्राकडे वळवण्यासाठी ज्या साधनांचा वापर मध्यवर्ती बँकेमार्फत केला जातो त्या साधनांना पतनिर्मितीची गुणात्मक साधने असे म्हटले जातात. गुणात्मक साधनामध्ये आपण पहिले साधन पाहू, कर्ज आणि तारण यामधील मर्यादा ठरवणे. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका तारणाच्या आधारावर कर्ज देतात. तारणाच्या किमतीपेक्षा बँका या कमी रकमेचे कर्ज देतात. कोणत्या कर्जासाठी किती तारण घ्यावे याविषयीची सूचना मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना देते. तारण आणि कर्ज यामधील अंतर कमी जास्त करून मध्यवर्ती बँक पत नियंत्रण करत असते. तेजीच्या कालावधीत मध्यवर्ती बँक कर्ज आणि तारण यांच्यामधील गाळा वाढवते आणि मंदीच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती बँक कर्ज आणि तारण यांच्यामधील गाळा कमी करते. याचा व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवरती याचा जो काही परिणाम आहे, हा परिणाम व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवरती होऊन अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा नियंत्रित होत असतो. यानंतर पुढचं साधन आहे उपभोक्त्याच्या कर्जावरील नियंत्रणे. विद्यार्थी मित्रांनो, देशामधील नागरिक हे अनेक वेळा उपभोग्य कारणासाठी जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेत असतात. या कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे पतनिर्मितीस चालना मिळत असते. व्यापारी बँकांची पतनिर्मिती वाढते. अशा वेळी मध्यवर्ती बँक उपभोग्य कर्जामध्ये घट करून भांडवली वस्तूच्या कर्जामध्ये वाढ करण्याची सूचना व्यापारी बँकांना देतात. मंदीच्या कालावधीमध्ये समाज कमी वस्तूंचा उपभोग घेत असतो. त्यामुळे मंदीच्या कालावधीमध्ये उपभोगाला चालना देण्यासाठी उपभोग कर्जासाठी सवलत दिली जाते. याउलट तेजीच्या काळात लोकांची उपभोग प्रवृत्ती वाढलेली असते. ती कमी करण्यासाठी उपभोगासाठीची जी काही कर्ज असतात ती कर्ज माग केली जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे उपभोग कर्जाचे नियंत्रण करून देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांची पतनिर्मिती किंवा पतनियंत्रण व्यापारी बँकांचे पतनियंत्रण करत असते. यानंतर पुढचं साधन आहे आदेशात्मक नियंत्रण. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग व्यवसाय नियमन कायदा 1949 नुसार RBI आदेशाद्वारे पतनियंत्रण करण्याचा किंवा RBIला पतनियंत्रण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे RBIच्या सूचनांचे सर्व बँकांना पालन करावे लागते. मध्यवर्ती बँक वेळोवेळी देशातील पत पैशाच्या स्थितीचा आढावा घेत असते. पत पैशाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक सर्व बँकांना वेळोवेळी आदेश आणि सूचना देत असते. व्यापारी बँकांनी कोणत्या कारणासाठी कर्ज पुरवठा करावा आणि कोणत्या कारणासाठी कर्ज पुरवठा करू नये, कर्ज रोख्यांची खरेदी, तारण याबाबत मध्यवर्ती बँक सूचना आणि आदेश देऊन पत नियंत्रणाचा प्रयत्न हा करत असते. यानंतर पुढचं साधन आहे कर्जाचे नियंत्रित वाटप. विद्यार्थी मित्रांनो, कर्जाचे नियंत्रित वाटप करणे म्हणजे कर्जाचा कोटा ठरवून देणे होय.
यामध्ये देशाची मध्यवर्ती बँक प्रत्येक बँकांसाठी कर्ज वाटपाचे विशिष्ट धोरण ठरवून देत असते. सर्व क्षेत्राला समान कर्जाचा पुरवठा म्हणून प्रत्येक क्षेत्राला किती प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा बँकांना करता येईल याचा कोटा निश्चित करून देशाची मध्यवर्ती बँक देत असते. यामध्ये प्रत्येक बँकेने देवायची कर्जे आणि अग्रिमे, बँकांचे वसूल भांडवल आणि मालमत्ता यांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यानुसार प्रत्येक बँकेस कर्ज वाटप आणि पतनिर्मिती संबंधित निर्णय हे घ्यावे लागत असतात आणि याच्या सहाय्यानं व्यापारी बँकांची पतनिर्मिती नियंत्रित केली जाते. यानंतर पुढचं साधन आहे नैतिक समजावणी. विद्यार्थी मित्रांनो, नैतिक समजावणी या पद्धतीमध्ये मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा आणि पतनिर्मितीच्या धोरणाबाबत माहिती देऊन तशी धोरणे राबवण्यासाठी आवाहन करत असते. या कामामध्ये मध्यवर्ती बँक आपल्या विचारांचे प्रदर्शन न करता व्यापारी बँकांना मार्गदर्शक आणि मित्र या नात्याने व्यापारी बँकांची मार्गदर्शक आणि मित्र या नात्याने भूमिका ही बजावत असते आणि त्याच्या साहाय्याने पतनियंत्रण हे करत असते. यानंतर पुढचा घटक आहे प्रत्यक्ष कारवाई. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष कारवाई या पद्धतीमध्ये देशाची मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना पतपुरवठ्यासंबंधी स्पष्ट आदेश देते. कर्ज पुरवठा, पतनिर्मिती, कर्ज रोख्यांची खरेदी, विपत्रांची वटवणूक इत्यादी बाबत सूचना आणि आदेश यांचे पालन करणे व्यापारी बँकांवरती बंधनकारक असते. या बाबतीत बँकांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास देशाची मध्यवर्ती बँक या बँकांविरुद्ध काही कारवाई करते. याच्यामध्ये व्यापारी बँकांचा शेवटचा आधार म्हणून काम करण्याचे देशाची मध्यवर्ती बँक नाकारते. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज देत नाही. व्यापारी बँकांच्या कर्जावरील बँक दर वाढवते. व्यापारी बँकांवर दंडात्मक व्याजदर आकारते. व्यापारी बँकांना नवीन शाखा उघडण्यास परवानगी देत नाही. अंतिम कारवाई म्हणून व्यापारी बँकांचा परवाना ही रद्द करत असते. अशा प्रकारची प्रत्यक्ष कारवाईच्या सहाय्यानं व्यापारी बँकांचे पतनियंत्रण करण्याचे काम देशाची मध्यवर्ती बँक करत असते. यानंतर प्रसिद्धी. विद्यार्थी मित्रांनो, देशाची मध्यवर्ती बँक देशातील आर्थिक घडामोडीबाबतची माहिती गोळा करून ती प्रसिद्ध करत असते. देशातील चलनविषयक स्थिती, किंमत पातळी, विविध उत्पादन क्षेत्राची स्थिती, पतपुरवठा या संबंधीची माहिती व्यापारी बँकांना उपलब्ध करून देत असते. त्यामुळे या बँकांना पतपुरवठा आणि पतनिर्मिती संबंधित योग्य धोरण आखणे शक्य होत असते. त्यामुळे व्यापारी बँकांची पतनियंत्रणाचे किंवा व्यापारी बँकांच्या पतपैशाचे नियंत्रण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, जी काही देशाची मध्यवर्ती बँक आहे, ही देशाची मध्यवर्ती बँक आपल्या चलनविषयक धोरणाच्या साहाय्याने व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून या व्यापारी बँकांची पतनियंत्रण करत असते. पतनिर्मितीच्या प्रक्रियेवरती मर्यादा आणत असते आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यावरती दिसून येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला व्यापारी बँकांच्या पतनियंत्रणाची साधने ही मध्यवर्ती बँकेच्या हातामध्ये असतात. ती संख्यात्मक साधने असतील, गुणात्मक साधने असतील, या साधनांच्या सहाय्यानं व्यापारी बँकांचे पतनियंत्रण केले जाते. धन्यवाद.